मतदानावेळी दुबार तिबारवाले दिसले तर फोडून काढा, बडवा आणि पोलिसांकडे द्या, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। ठाकरेंच्या कुटुंबातील चौघांची नावे यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप। आपल्या नावे खोटा व्हेरिफिकेशन अर्ज केल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा। मराठी हिंदू महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र, आम्हाला भक्कम साथ द्या। सत्याच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंचे राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत। सत्तेचा गैरवापर केला जातोय, राजकीय मतभेद विसरून एकत्र यावं लागेल। विचारधारा वेगळी असली तरी आम्ही सर्व एकत्र, शरद पवारांचं महत्त्वाचं विधान। सत्याचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची विरोधकांवर सडकून टीका। विरोधकांच्या सत्याचा मोर्चाला भाजपचं मूक आंदोलनातून प्रत्युत्तर। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी करणार तपास। पुण्याच्या कोंढवा परिसरात गोळीबारात गणेश काळे या व्यक्तीचा मृत्यू। आंदेकर कोमकर टोळी युद्धामध्ये हत्या झाल्याची माहिती, 4 आरोपींना अटक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा संपन्न। नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर हे दाम्पत्य बनलं मानाचे वारकरी। महिला क्रिकेट विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज महामुकाबला। विश्वचषक जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास रचावा, भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा। तर आज पंढरपुरामध्ये कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यास सुरुवात झाली आहे। पहाटे 2:30 वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक झाली। यानंतर पंढरपुरामध्ये विठुनामाच्या गजरात एकादशीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला। याच एकादशीच्या सोहळ्यानिमित्त थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून महाराष्ट्राला विठोबाचं दर्शन घडवत आहेत आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात। चला जाऊ पाहू डोळा, असं प्रत्येकाला हा सोहळा बघायची इच्छा असते। आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा भगवंताची संपन्न झालेली आहे। सोबत मानाचे वारकरी होते आणि जिल्हा परिषदचे विद्यार्थीही या महापूजेसाठी त्यांच्या सोबत होते। एकंदरीत 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतरनं आज ही उठी एकादशी आहे आणि आज या उठी एकादशीच्या सोहळ्याला अवघे जी पंढरीत दुमदुमली आहे, लाखो वारकरी भाविक हे आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि ह्या वारीमध्ये हे चंद्रभागेचे स्नान करून दर्शनासाठी पण मंदिरामध्ये येत आहेत। ज्यांना शक्य नाही ते स्पर्शदर्शन मुखदर्शन करत आहेत। दर्शनाची रांग मोठी आहे। मंदिर समितीकडून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत हे जे सावळ्या विठुरायाचं जे रूप आहे ते आपण न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत। जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, तसेच या पांडुरंगाच्या पायापाशी सर्व तीर्थ आहेत अशी आख्यायिका आहे। आजचा सोहळा अनुपम्य आहे आणि इथून पुढे दिवसभर
आणि प्रक्षाळ पूजेपर्यंत विठुरायाचं दर्शन सतत चालू असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. जसं की आज कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भक्त हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भक्तांची गर्दी ही पंढरपुरामध्ये दिसून येते. त्याचबरोबर चंद्रभागेच्या तीरावर हे वारकरी भक्त स्नान करतात. पवित्र स्नान झाल्यावर नगर प्रदक्षिणा असते. नामदेव पायरीचं दर्शन घेऊन मग पंढरपुराच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी एक मोठी रांग लागलेली आहे. जसं की आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की मोठी रांग दर्शनासाठी लागली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त हे पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी पंढरपुरात दाखल झालेत. मतदार याद्यांमधील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या सत्याच्या मोर्चातून दुबार मतदारांविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं. चेहरे कळले पाहिजेत. एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत. ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत. आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले, तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही. त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही. आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच. लोकशाही मार्गाने फटकवा. आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे. तर महाविकास आघाडी आणि मनसेनं मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढलेला. या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी मतदार यादीतील दुबार मतदारांवर भाष्य केलं. राज्यातील प्रमुख मतदारसंघ किती दुबार मतदार आहेत याची माहिती राज ठाकरेंनी आकडेवारीनुसार दिली आहे. लोक म्हणतील की बाबा हे आकडे तर बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा. काढते कापड. हे सगळे दुबार मतदार आहेत. हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत. एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या. कशा घ्या? का घ्या? कोणाला आहे घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत. 5 वर्ष. अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं. भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत. शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत. अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे. मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य. तर काल झालेल्या सत्याच्या मोर्चामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक किस्सा सांगितलाय. उद्धव ठाकरे अशा नावाने एक ऑनलाईन अर्ज निवडणूक आयोगाकडे करण्यात आला. घरातील मतदार रद्द करण्यासाठी त्याने अर्ज केला होता. तो अर्जही बोगस आणि मोबाईल नंबरही खोटा असल्याचं उघड झालंय. त्यावर आता निवडणूक आयोगाने आमच्याकडे येऊन त्याची खातरजमा केली.
माझ्या नावाने खोट्या नंबरने OTP करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तो 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आलाय। यामागे काही षडयंत्र आहे का हे तपासावं लागेल। अमित शहांचा अप्रत्यक्षपणे अॅनाकोंडा असा उल्लेख करत जागेच झाला तर जागेच राहा, नाहीतर अॅनाकोंडा आएगा असं म्हणत त्यांनी अमित शहांवर टीका केली आहे। आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेर आहे, तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे। त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे। आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय। आता हा अर्जदार शोधायचं कुठे? तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेर आहे, तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे। त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे। आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय। आता हा अर्जदार शोधायचं कुठे? तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। दरम्यान विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपने मूक मोर्चाने प्रत्युत्तर दिलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काल आंदोलन करण्यात आलं। यावेळी अमित साटमांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर प्रहार केलाय। उद्धव ठाकरेंनी गेल्या काही वर्षांमध्ये वाळवीसारखी मुंबई खाल्ली अशी टीका त्यांनी केली आहे। सत्याचा मोर्चा म्हणजे तमाशा असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली। मुंबई शहराला वाळवीसारखं कोणी खाल्लं? मुंबईचा कोपरान कोपरा कोणी विकून खाल्ला? मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला कोणी मारला? दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% कोण जगतात? ज्यांनी मराठी माणसासाठी काही नाही केलं आणि मातोश्री 2 बनवली, ह्या वाळवीसारख्या या मुंबई शहराला चाटणाऱ्या, खाणाऱ्या, लुटणाऱ्या हे कोणी लुटलंय हे मुंबई आणि महाराष्ट्राची जनता चांगलं जाणते।